समोर आहे मुंबई ते नागपूर सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी आता मोठी घोषणा केली, आम्हाला आजमावून बघायचं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केले। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारची चर्चा सुरू होती की ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहे, आता त्या संदर्भात स्पष्टीकरण मिळाले। खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुंबई ते नागपूर सर्व महापालिका पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली, शिवसेना शहर प्रमुख, आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी घडामोड समोर येते आहे। महाविकास आघाडीमधला एक पक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता स्वबळावर निवडणुका लढण्याचे जाहीर केल्याचं कळतंय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार अशा चर्चा या मागच्या काही दिवसांपासून रंगत होत्या, मात्र त्याला आता दुजोरा दिलाय। संजय राऊत यांनी मोठी घोषणा केलेली आहे, काय सांगशील याबद्दल सविस्तर, काय माहिती आहे? नक्कीच, कारण आताच थोड्या वेळापूर्वी संजय राऊत, शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली आहे की मग ते मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे BMCच्या निवडणुका असतील किंवा नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा राज्यातील इतरही कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, आता त्या स्वबळावर लढण्यात येतील। कारण लोकसभामध्ये इंडिया आघाडी होती, विधानसभेमध्ये इंडिया आघाडी होती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्यात आलेल्या होत्या। मात्र आता आपली ताकद दाखवून द्यायची आहे आणि त्या अनुषंगाने आता शिवसेना जी आहे ती आता स्वबळाच्या घोषणेवर आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कारण काँग्रेसही त्याच बाबतीत आहे। महाविकास आघाडी म्हणून आता कोण स्वबळाचा नारा देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र महत्त्वाची घोषणा किंवा महत्त्वाची जी माहिती आहे ती आता संजय राऊत यांनी शिवसेनेकडनं दिलेली आहे की शिवसेना आता मुंबईतील महत्त्वाची निवडणूक जी आहे BMCची निवडणूक ती स्वबळावर लढणार आहे। महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडिया आघाडी म्हणून आता या निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याची घोषणा म्हणता येईल किंवा ती माहिती म्हणता येईल, ती आता संजय राऊत यांनी दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळात आता जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि काँग्रेस आहे, ते याबाबत काय निर्णय घेतात किंवा ते याबाबत काय भाष्य करतात, आज यावर या नेत्यांच्या किंवा इतर पक्षातल्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते देखील पाहणं आता यानंतर महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच जितेंद्र, खरं तर यानंतर या संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आता नेमकी काय वक्तव्य समोर येतात, काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।